मग वहिनी आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. उद्याच्या उद्या जर साहेबांची डील फायनल करायची असेल तर ते जमिनीचे कागद क्लिअर पाहिजेत बघा. करा, काय करायचं ते करा, पण एक लक्षात ठेवा, उद्याचा दिवस शेवटचा दिवस. वहिनी ते जरा एक मिनिट येता का? एक मिनिट. वहिनी कसं असते बघा, ते राणा म्हणून गावचा माझ्यावर विश्वास असते. तुम्ही जमिनी क्लिअर करून सोडा, बाकी माझ्यावर सोडून द्या, मी बघते काय करायचं. ठीक आहे, उद्या समद्यासनी वाड्यावर बोलवा. चालतंय की मग हे पप्पा ते आपण गावात सगळ्यांना सांगून सोडून देऊ. चला. ए तुझं तू बघ रे. तुझं तू बघ काय, तू बी जा. वहिनी ते माननीय परेश पाटील येत असतात बघा. वहिनी ते उद्या जमिनीचं काम होणार म्हणजे होणार बघा. उद्या सकाळी तुमच्याच हातनं ज्याच्या जमिनीत त्याला परत मिळणार. माननीय परेश पाटील चला. पंड्या ते साहेबांना नीट सोडून ये. चला साहेब. मी काय म्हणते पापदा, ते दवंडी पेटवून सोड की रे मस्तपैकी. ते कसं आहे, ते लोकांना कळणार कसं, आणि लोकांना कळलंच नाही तर मग वाड्यावर कोण येणार? मी मी नाही देणार दौंडी. माननीय परेश पाटील आहे मी. अरे म्हणून तर म्हणते मी, ते मी कोण? ते मी एक साधा माणूस आहे, ते माझ्यावर कोणा विश्वास ठेवणार? म्हणून म्हणते ते तू पेटवून दे के दवंडी. कसं आहे, आपण कोण? माननीय परेश पाटील म्हणून म्हणते मी, ते पेटवून सोड की रे दवंडी. हा म्हणूनच मी म्हणतोय तू दौंडी पिटव, मी गाडी चालवतो. एक मिनिट, ते वहिनी सांगितलं ऐकणार नाही का? मग मी जे सांगते ते ऐकायचं बघ. ते कोण असते? मी कोण? ते शर्ट काढतो. नाही नाही मोठा भाऊ. मोठा. आणि तू कोणाचा माणूस आहे? तुझा. एकदम बेस्ट बघ. मग आता गप चुप दवंडी पेटवून सोडायची कसे? ऐका हो, ऐका. मस्त पाहिजे. बसा. बसतो. माननीय परेश पाटील गाडी चाल. ते सुरू करायचे. ऐका हो, ऐका. ऐका हो, ऐका. मी नाही. हा ऐका हो, ऐका. ऐका हो, ऐका. ज्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड यांच्याकडे गहाण आहेत, त्यांनी समध्यांनी सकाळी वाड्यावर पोचायचं आहे. त्यांची कर्जमाफी करून त्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड परत देणार आहेत. हो, ऐका हो, ऐका. ऐका हो, ऐका. ऐका हो, ऐका. ही काय जादू म्हणायची? ती बाई कशी काय तयार झाली? ही सगळी राणादाची जादू. रानात आल्यापासून गावात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात बघ. राणात असल्यावर सगळं चांगलंच होणार की. होय होय, चल आता जाऊया. या वहिनी ते बघा आले सगळे. त्याचा एक साडी आणि एक दागिन्याचा बॉक्स देऊन टाका बघा मस्त पैकी. या
या या या या या वहिनी ते काहीतरी द्या द्या की काहीतरी. नाही, आमच्या साड्या दागिने पैसे आम्ही कुणालाच नाही देणार. नाही देणार कुणाला. नाही, आमच्या साड्या दागिने पैसे कुणालाच नाही देणार आम्ही. अहो ताईसाहेब, तुम्ही तुमच्या साड्यांचा समजा जुना स्टॉक तुम्ही मला दिल्यापासून मी कधीतरी साडी मागितली की अहो तुमच्याकडे. काय झालं? तू नाही ग चंदे. मग त्या राजानं आमच्याकडनं आमचे समजे दागिने पैसे आमच्या साड्या समद गावकऱ्यांना वाटायला लावलं. म्हणजे तुझं स्वप्न पडलं आम्हाला. पण असं घांजार स्वप्न का पडलं असेल आम्हाला? ताईसाहेब, तुम्ही त्या राजाच्या नादाला लागून चूक तर करत नाही ना हो? किंवा नव्हता तर आपली 2 वर्ष केवढी भारी गेली हो, आरामात गेली. आता समजा हातातनं निसटल्यासारखं वाटायलंय. नाही चंदे, जे काय मिळवलं होतं ते या 2 वर्षात उधळवलंय. आता नव्याने जर काय मिळवलं नाही तर काय खरं नाही बघ. काही बी करून ही इस्टेट आमच्या नावावर झालीच पाहिजे आणि ती ह्यो राजा करून देणार. अहो पर ताईसाहेब, हे बघ, आम्हासनी काय त्याच्या संगट लगाव बिगाव नाही, पण जवळ आमचं काम होत नाही तवर त्याच्या संगट गोड बोलावंच लागल. आता आज काय होतंय ते बघू, नाहीतर रानासारखाच याचा बी बंदोबस्त करू. खरंच मिळणार का आपला जमिनीचे पेपर? आता खुद रानातच रात्री तेवढी द्यायला लावली या, मग खरंच असणार की? अरे चंदू, रानात असताना काय काळजी करायचं कारणच नाही बघ. भांड्या, या रानाचा डाव काही लक्षात येणार झालाय. अहो तेच तर, गावकऱ्यांच्या जमिनी क्लिअर करून त्या फॅक्टरीवाल्याच्या घशात कशा घालेल त्यो? तेच तर, तेच गणित सुटना झाले. काय तरी मोठा डाव आहे. चला. अरे वा, ते नमस्कार असते बघा, ते सगळे आले का नाही? या, ते आपल्या नंदिता गायकवाड बी आल्या, वहिनी साहेब आल्या. या वहिनी या. ते बसा. तर आज या ठिकाणी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल वहिनी साहेबांच्या वतीनं ते आम्ही तुमचे आभार मानते. बघा, आणि काय असतंय ते वहिनींना स्वप्न पडलं असतंय बघा की त्यांनी तुमच्या जमिनी तुम्हाला परत केल्या, तेव्हा आज मोठ्या मनानं तुमच्या जमिनी तुम्हाला परत द्यायचं त्यांनी ठरवलेलं असतंय बघा. राजाला त्याप्रमाणे सांग पप्प्या. तो राजा नाही, राणा. या राधा, एक मिनिट, ते चहा कशाला आणला? ते परत जावा, ते महत्वाचा कार्यक्रम सुरू असते आता.
घरात आलेल्या माणसांचा पाहुणचार करायची रीत आहे या घराची. ते रीत सगळी नंतर, पहिले महत्वाचं काम ते पेपर महत्वाचे असतात बघा, ते जावा. मी कुठे नाही म्हणते, पण नीट बोलायला शिकावं माणसानं. ते कसं बोलायचं ते शिकवायचं नाही मला. ते घेऊन जा परत, ते लागेल तेव्हा बोलत असते मी. जावा. 1 मिनिट, मी या गावची सरपंच आहे. अंजली वहिनी, आम्हाला आमच्या जमिनी मिळणार आहेत. तुमचा काय मॅटर असेल ते तुमचं तुम्ही नंतर बघा. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून जाते. अंजलीनं त्याला डोळा मारला. आता आमासनी कुणी बी डिस्टर्ब करू नये. आमचा दान करण्याचा मूड आहे आता. माननीय परेश पाटील, तुम्ही खाली उभं राहा. राणा भाऊजी. तर वहिनी साहेबांच्या दानशूरपणाची गोष्ट पुढच्या कैक पिढींनी सांगितली पाहिजे बघा. तेव्हा सगळ्यांनी नंदिता वहिनींच्या दानशूरपणाची कीर्ती जगभर पसरावी अशी मी विनंती करते. आणि आता नंदिता वहिनी स्वतःच्या हाताने तुमच्या जमिनीचे कागद तुम्हाला परत देणार बघा, एक एक करणं. येता काय तुम्ही? ते सुरू करते बघा. हे बंड्या, ते बघतेस काय? ते फोटो काढ की रे मस्त पैकी. फोटो हा काढा की काढा. हा चला या. देसाई काका, ते फोटो ते गवळी काका, फटाफट फोटो कर वहिनीचा. ते चंदू पांढरे, नंदू दादा, सगळे पटापट या बघा. हे काढ रे पटापट फोटो. हे मस्त काढायचे काय. शेखर भोसले, ते जमिनीचे कागद सगळ्यांना मिळाले काय? तर नंदिता वहिनींनी ते दानशूरपणा दाखवून तुमच्या जमिनी तुम्हाला परत केलेल्या असतात. तेव्हा आत्ता या क्षणापासून तुम्ही तुमच्या जमिनीचे मालक असता बघा. हे बघत काय बसला तुम्ही? ते टाळ्या वाजून सोडा की हो. हा तर आता सगळ्यांनी गावात पेढे वाटायचे बघा. आणि संध्याकाळी ते ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर जमायचं. तुम्हाला एक खुशखबर सांगत असते मी. कुठली खुशखबर राहणार? ते तिकडे भेटल्यावर कळत असते की तुम्हाला. राणादंता विजय असो! 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 एक मिनिट थांबा 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 थांबा. अहो काय करता तुम्ही? ते वहिनींनी दानशूरपणा दाखवलेला असते बघा. तेव्हा विजयाच्या घोषणा बी वहिनींच्या नावाने झाल्या पाहिजेत. सुरू करा. नंदिता वहिनींचा, नंदिता वहिनींचा.
वहिनींचा नंदिता 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 वहिनींचा आता त्या फॅक्टरीवाल्याला पळून दुसरी खुशखबर कशी देत असते बघाच तुम्ही. काय साहेब कसं आहे आमच्या गावचं तळ? हा एक नंबर आहे की नाही? तुम्ही बरोबर गाव शोधले बर का. पाणी बिनी सगळं मुबलक आहे कसं काय? बर हे गरमागरम शेंगा आणल्यात भुईमुगाच्या तुमच्यासाठी. घ्या खाऊन घ्या. काय आपली फॅक्टरी एकदा लागली की कुठल्या शेंगा आणि कुठला ऊस. साहेबांनी ऊस बी खायला नाही की असं म्हणते जाऊया की. साहेब तुमचं काय म्हणणं आहे? माननीय परेश पाटील, तुम्ही काय फक्त खाण्याचं आणि पिण्याचं एवढंच पाहणार आहात की आपल्या कामाचंही काय पाहणार आहात? नाही नाही, म्हणजे मी गावात आल्यापासून बघतोय ना, तुम्ही एकही काम केलेलं नाहीये. अहो तुमच्यापेक्षा तो राणा कितीतरी पटीने चांगला आहे. कसला ढेकळा चांगला. अहो साहेब, ते राणानं तुम्हाला कसलं घाणेरडं जेवण आणून दिलं तर माहितीये ना? तरी मी तुम्ही त्याचंच गुणगान गायला वे. शटअप शटअप. ते जेवण त्याने तुमच्या सांगण्यावरनं मागवलं होतं आणि गणपती फेस्टिवल मध्ये तुम्ही खूप खूप त्रास दिलाय मला. अहो साहेब, आता तुम्हाला कसं सांगू? अहो हे सगळं आहे की नाही, ते राणानं. अहो बाकी सोडा, तो राणा खरंच कामाचा माणूस निघाला. जमिनीच्या पेपरचा प्रश्न त्याने अगदी झटक्यात सोडवला. आज ते पेपर माझ्याकडे येतील सुद्धा. राणाचं काम कसं अगदी परफेक्ट आणि अगदी क्विक. हो साहेब, हे सगळं मी शिकवलंय त्याला. माझा माणूस आहे तो. होय, अहो आमच्या पप्प्यानं बेस्ट ट्रेनिंग दिले त्या रानात आला. बस आता काय ते पेपरचं बघा, म्हणजे मी या गावातून जायला मोकळा. या गावात बोर झालोय, बोर. हे बघा, आणि तुम्हाला जर जमत नसेल ना, तुम्ही एक काम करा, राणाला बोलवा. मी त्याच्याशीच बोलतो काय ते. अहो साहेब, राणा माझा माणूस आहे. एक नंबर ट्रेनिंग दिले मी त्याला. हे बघा, उद्या सकाळपर्यंत तुमचं पेपर तुमच्या हातात पडणार म्हणजे पडणार. काही काळजीच करायची नाही. हा चालतंय काय? बरं साहेब, एक काम करा, तुम्ही जरा सर्किट हाऊसला जावा आणि जरा विश्रांती घ्या. हा पेपरचं काय झालं तोपर्यंत मी बघून येतो. हा चालते की नाही? भल्या जरा ती सोडायला साहेबांनी कोण आहे का बघ रे. जरा आपण जरा थांबूया. इतक्याला बोलूया काय? कुठे हे घ्या इकडे. ते साहेबांनी जरा सर्किट हाऊसला सोड की. हा साहेब जावा, तुम्ही आराम करा, आम्ही येतो. शेंगा नेत नाही? पेपर्स होय, पेपरचं काय ते नीट बघा. करणार शेंगा घेऊन जावा की साहेब. राणा नुसता बस वात आणलाय ना. आधी गाव होतच, मग ती सर्किट तायडी, आता ह्यो साहेब, सगळ्याला तो रानात प्यारा झालाय. बघाव तो त्या रानाचं गुणगान करायला लागलाय. नाही पंड्या, रानाचं गाणं पहिल्यांदा बंद झालं पाहिजे. नाही, सगळ्या समोर नाही, पण या साहेबा पुढे बंद झालं पाहिजे. नाहीतर काय डील झाली की आपल्याला झकपणच्या रानाला पैसे. हे असं कसं? फुकटचं पैसे कशाला द्यायचे त्याला? त्या साहेबाला आणायला, त्या सर्किटला पटवायला सगळी मगजमारी मी केल्या आणि त्याला फुकटचा पैसा द्यायचा? नाही पंड्या, ह्या डील फायनल व्हायच्या आधी त्या साहेबाला पट्ट्यात घेतला पाहिजे. हो, मग खंबावणी आणि जेवण मागूया की, विषयच काय. ते रोजच झालं पंड्या. आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. खासम खास साहेबाच्या काळजाला हात घातला गेला पाहिजे. टंग 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 टंग. पप्प्यादा, हे टांग टांग काय? पंड्या, आज रातच्याला लावणी झाली पाहिजे.
एक नंबर बघा पप्प्याचा. आज रात्याला साहेबाच्या काळजात हात घातल्यास म्हणून समजा. टिंगी टांगी टिंगी टांगी टांगी टिंगी टिंगी टांगी टिंगी टांगी टांगा उचलांचा तयारी लाग. दुरात उडवतो बघा उडावतो दुरडा.